मला एवढ्या डिस्कशनमध्ये ना खूप आता मगाशी पण मी म्हणालो की हेल्थ इश्यू रिपिटेटिव्हली काही जणांच्या घरी असतो. अशी काही एखादी केस आहे का की जी तुम्हाला ऐकून खूप डिस्टर्ब झालात तुम्ही आणि म्हणजे ते हां. केसच म्हणजे एखाद्याचं प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात आणि एखाद्याचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम असतो. तसं काही तुम्हाला आठवतंय? रिसेंट सक्सेस स्टोरी म्हणा किंवा रिसेंट तुम्हाला हिलिंगचं सांगते. माझ्याकडे क्लायंट आलेला आणि त्याची जी रेपिटेटिव्ह पॅटर्न होती, की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये तो जायचा आणि तिकडे बॉससोबत किंवा त्याच्या कलीगसोबत त्याचे इश्यूज व्हायचे आणि 6 महिने, 8 महिन्यात त्याला तो जॉब सोडावा लागायचा फॉर धिस रिझन ओन्ली. आणि ही पॅटर्न ना त्याची गेली 8-10 वर्षे. की प्रत्येक कंपनीत तो जातोय आणि हेच होतंय की बॉस बरोबर नाही आहे किंवा एम्प्लॉईज बरोबर नाही आहेत. आता ह्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत की कुठला तुम्हाला बॉस मिळेल किंवा कुठले एम्प्लॉईज तुम्हाला मिळतील. पण हे एकदा होऊ शकतं, दोनदा होऊ शकतं तुमच्या करिअरमध्ये मी म्हणते. बॅक टू बॅक जेव्हा व्हायला लागतं ना, जसं त्यांचं झालेलं 8-10 वर्ष बॅक टू बॅक होतंय आणि त्याच्यामुळे त्यांची जॉबमधली कन्सिस्टन्सी कमी झालेली. ॲव्हरेज टाईम स्पॅन इन वन ऑर्गनायझेशन वॉज 6 मंथ्स. सो अच्छा. हां, 6 मंथ्स. मग त्याच्याने तुमचा पुढचा करिअर पण डिस्टर्ब होतो ना. 6 मंथ्स लोकांना काय वाटतं, की अरे हा 6-6 महिन्यात जॉब सोडतोय. स्टेबल पर्सन नाही. पण जेन्युइनली काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो माझ्याकडे ते आलेले हे बघण्यासाठी की काय रिझन असू शकतं. सो जेव्हा मी कर्मा हिलिंग त्यांचं करत होते, सो थ्रू मेडिटेशन आम्ही त्यांचं पास्ट लाईफ बघतो. कर्माज त्यांनी काय केलेले आहेत आणि ते आत्ताच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतायत का त्यांना. आता कर्मा जे तुम्ही केलेले आहेत आपण ते चेंज नाही करू शकत. ते जे आहेत तेच ते झाले राहणार ते आहेत, झाले. बरोबर? सो तो इव्हेंट आपण चेंज नाही करू शकत. पण आजच्या घडीला त्याच्यामुळे जो तुम्हाला एक्सपिरियन्स होतोय, आपण तो कमी करू शकतो. सो परसेप्शन चेंज होतो. सो जेव्हा परसेप्शन चेंज होतो, तुमचा त्रास पण कमी होतो. जेव्हा तुम्हाला कळतं, की तुमच्या काही वागण्यामुळे तुम्हाला आज हा त्रास होतोय, मग यू आर लिटल रिलॅक्स्ड, की ठीक आहे माझं चुकलेलं आणि आज म्हणून मी हा त्रास सहन करतोय. सो जेव्हा मी त्यांचं सेशन करत होते आणि आय वॉज चेकिंग व्हॉट वॉज रॉंग, तर 3 गोष्टी दिसल्या मला. त्याच्यापैकी एक मी सांगते तुम्हाला. की आहे ना एक कावळा उडतोय आणि ह्याने त्या कावळ्याला शूट केलं, मारलं. हं. आणि जेव्हा तो कावळा पडतो खाली, तर ह्याला आनंद होतोय त्याला अच्छा. बघून. हां. सो ही एक केस झाली. दुसरं की एक असं माउंटेन आहे आणि त्या माउंटेनच्या वर हा सगळ्यात आधी पोचलाय आणि खाली काही माउंटेनियर्स रशीच्या मदतीने वर चढतायत आणि हा वरून त्यांना बघतोय की अच्छा हे सगळे चढतायत, प्रयत्न करतायत. मग हा वरून त्यांच्या रशा कापतोय आणि त्याला आनंद होतोय ते बघून, की अरे हे पडले. आणि त्याला खुशी हे आहे, आनंद हा आहे, की मी आहे म्हणजे मी अचीव्ह केलंय, ह्यांना नाही करू द्यायचंय. सो तो त्यांच्या रशा कापतोय. आता दोन्ही ठिकाणी हेच दिसलं, की कोणाला तरी त्रास देऊन किंवा कोणाला तरी खाली पाडून तुला आनंद होतोय. सो आज तुझ्या बाबतीत पण तेच होतंय, की इतर लोकं आज तुला वर जाऊ देत नाहीये किंवा तुला एका ठिकाणी टिकू देत नाहीयेत. सो धिस इज हिज कार्मिक पॅटर्न. सो मी त्याला हे सांगितलं, की हे असं-असं मला दिसलंय. तर तू सांग तुझं काय म्हणणं आहे? तर तो म्हणाला, "कावळ्याचा जो तुम्ही एपिसोड सांगितलात किंवा स्टोरी सांगितलीत, तर मी थोडं रिलेट करतो त्याच्याशी." तर म्हटलं, "कसं काय?" तर ते म्हणाले, की "आत्तापर्यंत ना माझ्या आयुष्यात 3-4 वेळा कावळा माझ्या डोक्यावर बसून गेलेला आहे. जनरली कावळे माणसांना शिवत नाही. पण त्याच्या बाबतीत ते झालेलं आहे आणि मग त्याने काय केलं, तो एका गल्लीतून पास व्हायचा, तर कावळा यायचा, त्याच्या डोक्यावर बसून जायचा. तर हे 2दा-3दा झालं, म्हणून त्याने ती गल्लीच बदलून टाकली. दुसऱ्या गल्लीतून जायला लागला. पण तरीसुद्धा ते त्याच्या बाबतीत अजून एकदा झालं. सेम. सेम एपिसोड. आता हे मला तर माहिती नव्हतं आणि हे खूप जुना एपिसोड त्याच्या बाबतीतला होता किंवा बरेच वर्ष झालेले. तर धिस इज हाऊ आय कुड ऑल्सो व्हेरिफाय की येस ह्या पण गोष्टी मॅटर करतात. नाही तर कावळा बसणं तुमच्या डोक्यावर आणि तुम्हाला शिवून जाणं थोडं मुश्किल आहे. पण मग त्याला जेव्हा त्या गोष्टी कळल्या, अच्छा हे
मी असं केलेलं किंवा आजच्या जन्मात किंवा ह्या जन्मी तो व्यक्ती तसा नाही आहे. तो कोणाला त्रास देईल किंवा कोणाला हर्ट होईल असं बोलेल असाही तो नाही आहे. मग त्याला तो पहिले तर तो म्हणत होता की मी तर कोणाला त्रास नाही देत, मी कोणाला हे नाही करत. म्हटलं बघ, जे मी बघितलं आहे आणि तू पण रिलेट करतो आहेस की ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे तुला हा त्रास होतो आहे, तर ह्या जन्मी आपण इव्हॉल्वड असतो मागच्या जन्मापेक्षा. तर ह्या मागच्या गोष्टी आहेत, मे बी किती जन्म आधीच्या त्याही आपल्याला माहिती नसतात आणि तेवढ्या खोलात जाण्यात पण पॉईंट नसतं. सो काही ॲक्टिव्हिटीज आता मी त्याला सोल्युशन पण सांगितलेत करायला. मग आता 1 आठवड्यानंतर त्यांचे रिझल्ट्स येतील. सो तो प्रेशर जेव्हा कमी होतो ना, की माझ्या चुकीमुळे आज मला हे भोगावं लागतं आहे, तर माणसाला तेवढा स्ट्रेस नाही येत. सो दॅट्स व्हॉट आय सेड, की आपण इव्हेंट बदलू शकत नाही, पण त्याचा एक्सपिरियन्स आपण नक्कीच बदलू शकतो. कारण परसेप्शन आता चेंज झाला. आता तो दुसऱ्यांना दोष नाही देत की माझा बॉसच असा किंवा माझे एम्प्लॉईज असे. आता तो दुसऱ्यांविषयी नाही बोलत. आता त्याला माहिती आहे मी असा कधीतरी वागलो आहे म्हणून आज लोक माझ्याशी तसं वागत आहेत. सो दॅट इज हाऊ कर्मा हिलिंग कम्स आणि हॅपन्स. पण ऑफकोर्स सगळ्यांच्या बाबतीत होतंच असं काही नाही आहे, पण रेपिटेटिव्ह पॅटर्न जिथे असेल तिथे डेफिनेटली कर्मा हिलिंग असतं. असे मला वाटतं बरेच अनुभव असतील तुमच्याकडे, कारण वेगवेगळ्या ह्याचे बरेच अनुभव असतील. खूप. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.